ओम शांती. आज 10/7/2026 शुक्रवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी अविनाशी ज्ञानरत्नांचं मूल्य काय आहे, का अनमोल आहेत याबद्दल सांगितलेलं आहे. त्याचबरोबर गुप्तदानाचं महत्व का आहे, त्याचं महत्व कशाचं गायन आहे याबद्दल सांगितलं. मनुष्य आज कुंभकर्णाच्या अज्ञान झोपेमध्ये आहेत, त्यांना जाग करण्यासाठी काय करावे. बाबांनी सांगितलं की भोळे तर राहा, पण भोळ्यासोबत शक्तिशाली पण बना. आणि या मोठ्या नाटकामध्ये आपल्याला आपला स्वतःचा पार्ट, भूमिका स्पष्ट झाली तर आपण दुसऱ्यांना जागृत करू शकतो. तर याबद्दल खूप सुंदर विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, बाबा आलेले आहेत तुम्हा मुलांची अविनाशी ज्ञानरत्नांनी, ज्ञान मोत्यांनी झोळी भरण्यासाठी. एक एक ज्ञान मोती लाखो रुपयांचा आहे. प्रश्न, गुप्तदानाचं एवढं महत्व का आहे? उत्तर, कारण बाबा आता तुम्हा मुलांना ज्ञान मोत्यांचं दान देतात, ज्ञानरत्न देतात, दान मध्ये देतात. हे दुनिया समजत नाही. तुम्ही मुले या ज्ञान मोत्यांचं दान दुसऱ्यांना करता आणि दुसऱ्यांना ज्ञानरत्नांचं दान केल्यामुळे विश्वाची राजाई घेता. हे सुद्धा गुप्त आहे. गुप्त रीतीने बाबाने तुम्हाला राजाई दिली म्हणून हे तर गुप्त आहेच. आणि त्याच्यात बाबा सांगतात गुप्त दानाचं खूप महत्व या गुप्ततेमुळेच आहे. आज याचं विश्लेषण बाबांनी खूप सुंदर केलेलं आहे. ओम शांती. आज बाबांनी डबल ओम शांती केलेला आहे. प्रजापिता ब्रह्मा बाबा आणि शिव बाबा दोघेही आपल्या सर्वांना ओम शांती नमस्तेच्या रूपात करत आहेत आणि स्वधर्म आठवण करून देत आहेत. एक शिवबाबा सांगतात आणि एक ब्रह्मादादा सांगतात की दोघांचा स्वधर्म शांती आहे आणि सर्वच आत्मे शांतीधामचे वासी आहेत. आत्मा संस्कारांच्या आधारेच जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येते. आज बाबांनी पुढे सांगितलं, परमपिता परमात्मा प्रजापिता ब्रह्माद्वारे रचना रचतात. त्यांनाच बीके अर्थात ब्रह्मा कुमार, ब्रह्मा कुमारी हे नावही बाबा देतात. बाबा म्हणतात की तुम्ही मला बोलवलं कशासाठी, तर हे ईश्वरा, हे भगवंता, आम्हाला पतितापासून पावन बनवा. जेव्हा दुनियेच पतित बनते, बाबा एकदाच येतात आणि या सृष्टीचं परिवर्तन करतात. बाबा फक्त संगम युगावरच येतात. बाबा म्हणतात जसं ते दुनियेमध्ये छोटं नाटक असतं आणि त्या नाटकाचा एक कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये आपण जाऊन ते नाटक पाहतो, तर त्यानंतर ते नाटक स्मृतीमध्ये राहतं. त्याला जशाच तसे आपण लिहू पण शकतो. पण या सृष्टी रंगमंचावर आता चालत असलेले हे मोठे बेहदचं नाटक आहे आणि त्यामुळे ते संपूर्ण स्मृतीमध्ये राहत नाही. या नाटकाचं रहस्य शिवबाबा आपल्याला समजावून सांगतात. कारण परमात्मा शिवबाबा या सृष्टीवर असलेल्या या नाटकाचा, बेहदच्या नाटकाचे रचयिता आहेत. ते या सृष्टीवर चालत असलेल्या नाटकाचा आदी, मध्य आणि अंत जाणतात. बाबा म्हणतात आता तुम्ही मुले समजतात की बेहदच्या वडिलापासून बेहदचा वारसा हक्क भेटतो. बाबा आता आठवण करून देतात
की ह्या शेवटच्या एक जन्मात आता तुम्ही दुःखी आहात. आता तमोप्रधान अवस्थेमध्ये असतानाही इतके दुःख तुम्हाला नाही जितके बाहेरच्या अन्य आत्म्यांना आहे. म्हणून बाबा आठवण करून देतात, तुम्हीच होतात जे पूज्य होतात. आता तुम्हीच पुजारी बनला आहात आणि संगम युगावर बाबा पुन्हा पुजारीपासून पूज्य बनविण्यासाठी आलेले आहेत. बाबा सांगतात ही दुनिया तर तमोप्रधान आहे आणि या दुनियेमध्ये दुःख झाल्यानंतर मनुष्य ओरडतात की हे ईश्वरा, तू ही दुनिया अशी का बनवली? ईश्वरा, तू ही दुनिया का रचली? कधी म्हणतात जेव्हा दुःखी होतात. बाबा म्हणतात तुम्ही समजून घेतलं आहे की हे बेहदचं नाटक आहे आणि या नाटकामधून आता कुणीही सुटू शकत नाही आणि या नाटकाचा आता अंतिम वेळ आहे. पुढे बाबांनी सांगितलं विनाशासाठी बॉम्ब्स इतके घातक अणुबॉम्ब्स तयार आहेत, तर आता तलवार बाण याचं काय काम? आता खूप लवकर महाविनाश सेकंदात होणार आहे. जास्त वेळ पण लागणार नाही विनाशासाठी, कारण सामग्री इतकी शक्तिशाली बनविलेली आहे. श्रीमत ईश्वराची गायन आहे. श्रीमत हा शब्द ईश्वराच्याच मतासाठी वापरला जातो, परंतु मनुष्यांना माहीत नाही. त्यांना माहीत नसल्यामुळे ते असे समजतात की ब्रह्माकुमारी कुठे जातात, हे ब्रह्माकुमारी कुमार काय कार्य करतात, हा त्यांच्या मनात असलेला प्रश्न आहे. बाबांनी पुढे सांगितलं की बाबा म्हणतात हे जे शास्त्र वगैरे आजपर्यंत द्वापर युगापासून तुम्ही वाचत आलात, काही जणांनी त्याचं पठण करून आठवणही केलेलं आहे, मुखोद्गत केलेलं आहे, पण आता हे सर्व तुम्ही विसरा. बाबा म्हणतात मी जास्त काही शिकवत नाही, तुम्हाला मी इतकंच सांगतो की तुम्ही मला आठवण करा, कारण एक निराकारच्या आठवणीनेच आत्मा पावन बनणार आहे. म्हणून बाबा सांगतात भक्तीमध्ये काशी कलवट खातात, पश्चाताप करून पापातून मुक्त झालो असं समजतात, परंतु कुणीही मुक्त होत नाही, मुक्त झालेले नाही. बाबा म्हणतात आता गव्हर्नमेंटनी सुद्धा काशी कलवट बंद करून टाकलेला आहे. शिवावर फक्त देहत्याग केल्याने आत्मा शुद्ध होणार नाही. पुढे बाबांनी आठवण करून दिलं की कुणी एक कुंभकर्ण नाही. आज किती मनुष्य आत्मे कुंभकर्णा समान अज्ञानाच्या झोपेमध्ये झोपलेले आहेत. एक कुंभकर्ण नाही. आज पूर्ण सृष्टीवर रावणाचं राज्य आहे आणि मनुष्य पतितच कर्म करत आहे, पतितच बनत आहे. बाबा म्हणतात नंबर 1 मध्ये तुम्हालाच जायचं आहे. आठवणीची यात्रा इतकी तीव्र करा की ज्याद्वारे आत्मा 16 कला संपूर्ण बनली पाहिजे, आत्मा संपन्न अवस्थेपर्यंत गेली पाहिजे. बाबांनी आज यावरती खूप सुंदर विश्लेषण केलेलं आहे. बाबांनी सांगितलं मी तुम्हाला गुप्त रूपामध्ये ज्ञानाचं दान देतो आणि तुम्ही गुप्त रूपामध्ये विकारांचं दान मला देता आणि मग ह्या पतित सृष्टीचं परिवर्तन पावन दुनियेमध्ये होतं. म्हणूनच गुप्त दानाचं महत्व आहे. गुप्त दान सर्वश्रेष्ठ दान म्हटलेलं आहे आणि ज्ञानदानाला बाबा सर्वोत्तम दान म्हणतात. पुढे बाबा सांगतात की बाबा म्हणतात हे तर सगळं जे काही दिसत आहे हे मातीमोल होणार आहे, मातीमध्ये मिसळून जाणार आहे. म्हणून हे सर्व संपुष्टात येण्यापूर्वी आपण आपलं खातं पुण्याचं जमा करा. जे काही आपल्याजवळ आहे ते
ह्या सर्व गोष्टीच्या समाप्तीपूर्वी सफल करा, अर्थात चांगल्या कार्यासाठी वापरा. तर या सर्व गोष्टींचं विश्लेषण बाबांनी आज महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती, खूप दिवसापासून दूर झालेले पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट आहे, बाबाद्वारे जे गुप्त ज्ञान मिळाले आहे त्याची किंमत समजून घेऊन आपली झोळी ज्ञान मोत्यांनी, ज्ञान रत्नांनी भरपूर करायची आहे. दुसरा पॉइंट, मुक्ती आणि जीवन मुक्तीचा रस्ता सर्वांना दाखवायचा आहे, आनंदी राहायचं आहे. वरदान आहे आजचं, भोलानाथ बाबांसारखे भोळे बना, पण सोबत सर्व शक्तिवान बनून माया सोबत सामना करणारे शक्ती स्वरूप बना. शक्ती स्वरूप आत्मा भव. खूप सुंदर वरदान बाबांनी दिलेलं आहे. जसं बाबा भोलानाथ आहे, बाबांची मुलं पण भोळे असतील तर बाबाला आवडतीलच, परंतु भोळ्यापणासोबत शक्ती स्वरूप पण बना. तर काय होईल? बाबा म्हणतात की मायाचा सहज सामना करू शकाल आणि मायाचा सामना केल्यामुळेच शक्ती स्वरूप आत्मा बनाल. बाबा म्हणतात कधी कधी भोळं बनल्यानंतर मायाचा गोळा लागतो, म्हणून शक्ती स्वरूपाची ही आवश्यकता आहे. आजचा सुविचार आहे, आपल्या हृदयामध्ये आठवणीचा झेंडा फडकविला तर प्रत्यक्षतेचा झेंडा आपोआपच फडकेल. म्हणून सर्वप्रथम आपल्या हृदयामध्ये बाबांच्या आठवणीचा झेंडा फडकत राहिला पाहिजे. आजचा अव्यक्त इशारा आहे, ज्वालामुखी स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. त्यामध्ये विशेष बाबांनी सांगितलं की विशेष आठवणीच्या यात्रेला शक्तिशाली बनवा, ज्ञान स्वरूपाच्या द्वारे अनुभवी बना. ज्ञानाचं स्वरूप बना आणि त्याचेही अनुभवी बना. तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांच्या शुभवृत्तीद्वारे, कल्याण वृत्तीमुळे आपोआपच भटकणाऱ्या आत्म्यांना, त्राही त्राही करून ओरडणाऱ्या आत्म्यांना, तडपणाऱ्या आत्म्यांना आनंद मिळेल. बाबा म्हणतात शांती मिळेल. शक्तीचा अनुभव त्यांना करवायचा आहे ज्वाला स्वरूप आठवणीच्या द्वारे. हा खूप सुंदर ग्रहपाठ आज बाबांनी मुरलीमध्ये दिलेला आहे. त्याचं याला प्रॅक्टिकल आचरणात आपण नक्कीच आणूया. ओम शांती.